तर आज मी तुमच्यासाठी गावरान पद्धतीची चमचमीत गवारीची रस्सा भाजी कशी बनवायची याची रेसिपी घेऊन आली आहे। प्रथम गवारी स्वच्छ धुवायची, दोन्हीकडच्या काड्या काढायच्या आणि आवडीनुसार मोडून किंवा चिरून घ्यायची। भाजीसाठी आपण एक छान गावरान वाटण करणार आहोत, त्यामुळे भाजीला अगदी छान चव येते। इथे मी एका खलबत्त्यामध्ये 1 चमचा सुके खोबरे बारीक तुकड्यामध्ये चिरून घेतले आहे, 5-6 लसूण पाकळ्या आणि पाव चमचा जिरे घेतलेले आहेत। त्याचबरोबर थोडीशी देठासहित कोथिंबीर ही घेतलेली आहे। ही सगळी जिन्नस तुम्ही अगदी तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। मी इथे खलबत्त्यामध्ये केलं आहे, तुम्ही मिक्सरमध्ये पाणी न घालता जाडसर किंवा ओबडधोबड फिरवून घेऊ शकता। तुम्हाला जी पद्धत आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही हे करू शकता। हे अशा पद्धतीने आपले गावरान पद्धतीचं वाटण तयार झालेलं आहे। कढई गरम करून त्यामध्ये 1 चमचा तेल गरम करून घेतलं आहे। तेल छान गरम झाले की गवार आपल्याला थोडीशी परतून घ्यायची आहे। गवार परतताना त्यामध्ये अगदी चिमूटभर मीठ घालायचं आहे, त्यामुळे गवार तुरट लागत नाही। गवार धूर येईपर्यंत, रंग बदलेपर्यंत गवार छान भाजून घेतली आहे आणि आता सेपरेट प्लेटमध्ये गवार काढून घेणार आहे। अशी गवार भाजून घेणं गरजेचं आहे। तीच कढई गरम करून त्यामध्ये आता मी पळीभर तेल घेतलं आहे। तेल छान गरम झाल्यावर इथे आपण एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे। कांद्यावरच कढीपत्त्याची 1-2 पाने घालणार आहोत आणि मध्यम आचेवर 5 ते 6 मिनिटं कांदा आणि कढीपत्ता आपण छान परतून घेणार आहोत। यावरच आपण तयार केलेले वाटण घालणार आहोत। वाटण घालताना सर्व जिन्नस कच्चे असल्याने चांगले परतून घेणे गरजेचं आहे। वाटण छान खरपूस रंग बदलेपर्यंत, छान वास येईपर्यंत परतून घेतल्यावरती आपण या स्टेजला यामध्ये अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा साठवणीचं लाल तिखट घेतलेलं आहे। हे मसाले तुम्ही अगदी तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। मसाला परतत असताना तो खाली लागू नये म्हणून आपण इथे या स्टेजला यामध्ये थोडंसं पाणी घालून मसाला छान खरपूस भाजून घेणार आहोत। मसाला इथे आपण छान प्रकारे परतून भाजून घेतलेला आहे आणि या स्टेजला इथे आपण बारीक केलेला टोमॅटो घालून तो परतून घेणार आहोत। टोमॅटो मसाल्यामध्ये आता आपण परतून घेतलेला आहे। आता यामध्ये आपण मगाशी भाजून घेतलेली गवार घालून घेणार आहोत। आता मसाल्यामध्ये गवार आपण मोठ्या आचेवर परतून घेणार आहोत। गवार छान परतून 2 मिनिटं झालेली आहेत। 1 मोठा ग्लास इथं गरम पाणी घातलेलं आहे। आवश्यकतेनुसार भाजलेल्या दाण्याचा कूट 2 चमचे घालायचा आहे। चिमूटभर मीठ घालायचं आहे आणि इथे झाकण लावायचं आहे। मंद आचेवर भाजी शिजत ठेवायची आहे। गवार शिजायला वेळ लागत नाही। सुरुवातीला थोडी परतल्यामुळे 5 ते 7 मिनिटात गवार भाजी तयार झालेली आहे। सगळ्यात शेवटी आपण थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरलेली आहे। मस्त चमचमीत रसरशीत गावरान पद्धतीची रस्सा भाजी तयार आहे। अगदी चपाती, भाकरी, भाताबरोबर तुम्ही चमचमीत भाजी खाऊ शकता। याचबरोबर भाजी कशी झाली हे कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा।